विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होतात, या संदर्भात देखील तुम्ही एकदा भाष्य करू टाका, काय विषय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा कुठेही विलीनीकरणच्या चर्चेत नाही. काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आम्हाला नाही, आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला नाही. आणि आमचे आणि काँग्रेसचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतात. म्हणजे मी दिल्लीला आल्यावर दरवेळीच मी प्रियंका गांधींची वेळ मागते. शक्य असेल तर आम्ही नक्की भेटतो. महाराष्ट्रात काय चाललंय, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय आहे राज्याची, याच्यावर अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा होते. अनेक JPCमध्ये प्रियंकाजी आणि मी एकत्रही आहोत. त्याच्यामुळे मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मध्ये काय चर्चा झाली पाहिजे किंवा राहुलजींची मी वेळ घेते आणि त्यांच्याशी संपर्क साधून काय साधारणपणे राज्यात चाललेलं आहे किंवा देशात चाललंय याची चर्चा अनेक वेळा आमच्या सगळ्यांमध्ये होते. आमचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आहेत. राहुलजीही देवतीयन सारंगला देईल, आशीर्वाद देईल, असं खडके साहेब असतील, हे सगळे आले होते. आणि त्याच्यामुळे आम्ही एक मित्र पक्ष म्हणून आम्ही कालही एकत्र होतो, आजही हो द्यायला. बेस जो आहे तो पार्लमेंटरी सेशन आणि त्यात आणलेले बिल्स आहेत, डिलिमिटेशन म्हणा किंवा अमेंडमेंट रेझोल्युशन म्हणा किंवा आर्टिकल 130 चा जो अमेंडमेंट आहे तो आहे. आणि TMC नंतर एकनाथ शिंदे आणि आता जेव्हा तुमच्या चर्चा होत आहे तर तुमचा या सगळ्यांना कसं काय सपोर्ट असेल आणि काय ते मत असेल? एकतर महिला आरक्षणाचं बिल आम्ही एकमताने पास केलंय सगळ्याच पक्षांनी एकत्र. आणि आता डिलिमिटेशन कमिशन तर आता बसेलच, कारण का त्याची वेळही आली आहे. आता डिलिमिटेशन मध्ये NDAने आम्हाला एक प्रस्ताव दिला होता की 50% सीट प्रत्येक राज्यात वाढतील, असा जो प्रस्ताव केला होता. त्या प्रस्तावाला आम्ही सांगितलं आम्हाला लेखी द्या,